हैदराबादकडे निघालेल्या बलकरचं टायर फुटलं आणि महामार्गावरील दोघांना उडवत ते थेट विरुद्ध दिशेला गॅरेजमध्ये घुसला। यामुळे जीवाच्या आकांताने आरडाओरड सुरू झाली। मार्केट यार्डपासून 1.5 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली। टायर फुटलं असल्याचं सांगण्यात आलं आणि हे बलकर वेगात असल्यानं हायवेवरील दोघं दुचाकीस्वारांचा बळी गेला। चालकाचा ताबा सुटल्यानं थेट गॅरेजमध्ये गाडी घुसल्यानं एकाचा बळी गेलाय। बलकरमध्ये अडकलेल्या मेहता यांना काढण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठी मेहनत घ्यावी लागली। आजूबाजूचे पत्रे हटवावे लागले। जिल्हा परिषदेचे प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज यांचा यात बळी गेला असून सोलापूर जिल्हा परिषदेतील कर्मचारी संघटना, विधिज्ञ, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमात त्यांचा मोठा सहभाग असायचा। जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न समजावून घेत ते जबाबदारी अतिशय कौशल्याने पार पाडायचे। प्रशासनात मोठं मानाचं स्थान त्यांनी मिळवलेलं होतं। त्यांच्या जाण्यानं जिल्हा परिषदेमध्ये एकच हळहळ व्यक्त होती। हैदराबाद रोडला आज ॲक्सिडेंट फार मोठा झालेला आहे। बलकर गाडी हे हैदराबादच्या दिशेने जात असताना डिवायडर तोडून पलीकडच्या भागात गॅरेजमध्ये काम करत असताना 2 गॅरेजमध्ये आत गाडी शिरली। त्या ठिकाणी 3 लोकांचा मयत झालेला आहे। यात मयत आसिफ चांद बादशाह बागवान राहणारा सरोदनगर, दुसरा तोहीद माजिद कुरेशी राहणारा हैदराबाद वय 20, विवेकानंद राजकुमार लिंगराज राहणार सत्यनाम चौक लष्कर, हे तिन्ही लोक आहेत। या तिन्ही लोकांचा डेट इथं झालेला आहे। सिव्हिलने डिक्लेअर केले, आता पोस्टिंग टाकल्यात। नातेवाईकांनी फार गर्दी केली त्या ठिकाणी। दुसरी गोष्ट, या तिन्ही पोरं अतिशय चांगले होते म्हणून असं लोक हळहळ करत आहेत। यासाठी त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। यासाठी शासन प्रशासन विनंती करतो की अतिशय कडक ते कडक कारवाई करावा, कारण एवढं बिंदास्तीने सगळे गाड्या उडवत आत ते पलीकडच्या भागात जातं म्हणजे तर हे काय यंत्र सुटलंय का दारू पिलाय का माहीत नाही। याचं सखोल चौकशी व्हायला पाहिजे। तिथून ड्रायव्हर पळून गेलेला आहे। आता तो दुसरा ड्रायव्हर कोणा उभा करत काय चौकशी करून एक ते ज्यांनी ॲक्सिडेंट केलंय त्याच्यावर कडक कारवाई व्हावी अशी माझी विनंती आहे। 8 लोक जखमी आहेत आतापर्यंत। इथं 3 लोकांचा डेथ झालेला आहे।